आपला कुटुंबीय गाव सगळ्या समाज मागचा आहे जो की आपल्या समाजाला न्याय पाहिजे. न्यायाच्या मागणीसाठी काही महत्वाचं माहिती देण्यासाठी आज आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेण्यात आली. मी तिथं येऊ शकलो नाही. सगळ्यांनी शांततेत हे सगळं जे आंदोलन आहे ते पार पाडा. सर्वगुण संपन्न विकास पुरुष सरपंच असलेला एका सर्वसामान्य एका चांगल्या माणसाची निर्भुलपणे हत्या केली. प्रशासनाने सुद्धा याच्यावर नीट विचार केला पाहिजे. अशा जर प्रवृत्ती वाढायला लागल्या तर ती आम्ही आजपर्यंत कोणी आपला कोणी चुकला ह्याच मताची होतो. आजपर्यंत आम्ही असं कधीच समर्थन केलं नाही. पण या महाराष्ट्रात जाणीवपूर्वक म्हणतो मी हे केलं जातंय. राहिला विषय कालच्या परभणीच्या भाषणामध्ये जरांगे पाटलांनी एक व्यक्त चुकीचं बोलले तरी पण जातीचं नाव घेतले नाही. जे कुणी करू लागेल त्यांना घरात ठोकलं जाईल म्हणजे पुण्यात जातीचं नाव घेतलं नाही. म्हणजे कुणाला हे कोणी जे मांडबोळ आहे त्यांना घरात जाऊन ठोकलं जाईल म्हणजे गुन्हा तर काय नाही गुन्हा दाखल केला. मला मला सगळ्याला विनंती आहे मी उद्या कमीत कमी 10 क्लिप काढतो. 10 क्लिप काढतो. डायरेक्ट जातीचं नाव येऊन तुम्हाला कापलं जाईल. तुम्हाला कोयते आमच्याकडे कोयते बघून घेतलं जाईल. म्हणजे आता ही प्रशासनानं जसा तिकडे काय जातं तसा इथे मी चाललेला पाहिजे. मी उद्या बरेच सगळे छोटे सगळे व्हिडिओ काढणार आहेत. आता खोटे म्हणा आखी जात लढवडे पण आतापर्यंत महाराष्ट्र लोकांना हे सगळे भाषण ऐकली. जर कायदा तसा असेल ना एखाद्या समाजाच्या भावना दुखावल्या असतील ना तर उद्या मी पण माझ्या काय काय भावना दुखावल्या रमेश पाटील सगळ्यांना दाखवतो. सगळेजण आपण पोलीस स्टेशनला जाऊ सगळ्यावर गुन्हे दाखल करतो. एवढं बोलतो माझे 2 शब्द संपवतो. जिल्हा परिषद सुद्धा निवडून येऊन ये आणि आता